द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य खंडाळा, तालुका सचिव व लोणंद डिजिटल 24 तासचे मुख्य संपादक वैष्णव ढमाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक रघुनाथ शेळके पाटील सर तसेच द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष उत्तर श्री पांडुरंग कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. शेळके सर यांच्या हस्ते केक कापून व पुष्पगुच्छ देऊन वैष्णव ढमाळ यांचा सत्कार करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मनोगत व्यक्त करताना प्रा. रघुनाथ शेळके पाटील सर म्हणाले की माझे मित्र वैष्णव ढमाळ यांनी लहान वयात पत्रकारितेमध्ये अत्यंत सुंदर व जनसेवेचे कार्य उभे केले आहे. लोणंद परिसरातील जनतेचे प्रश्न तळमळीने मांडण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष उत्तर श्री पांडुरंग कुंभार यांनीही शुभेच्छा देताना सांगितले की ढमाळ सर यांचे हे कार्य भविष्यातही अधिक जोमाने सुरू राहो अशी अपेक्षा आहे. कार्यक्रमास द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या महिला अध्यक्ष बेबीताई बाळू क्षीरसागर तसेच संत निरंकारी मंडळाचे कर्तव्यदक्ष कॅशियर श्री मोहन झटडे यांचीही उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन वैष्णव ढमाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आज माझे सहकारी मित्र वैष्णव ढमाळ लोणंद डिजिटल 24 तासचे मुख्य संपादक यांचा 20वा वाढदिवस संपन्न होतोय. या वाढदिवसाला उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांनी खंडाळा तालुक्याचे जे प्रश्न डिजिटल मीडियमच्या माध्यमातून लोणंद आणि खंडाळा तालुक्याचे प्रश्न सातत्याने आवाज उठवतात, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कुंभार साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र झगडे साहेब, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या प्रमुख आमच्या बेबीताई क्षीरसागर या वाढदिवसाला या ठिकाणी उपस्थित आहे. आज माझा मित्र ढमाळ याचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय. मैत्री कशी असावी? मैत्री असावी तर दूध आणि पाण्यासारखी असावी. दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर मित्र म्हणून एकत्र राहतात आणि पाणी हा दुधाच्या मैत्रीबद्दल असा म्हणत असतोय, अरे माझ्या मित्रांनी मला रंग दिला, माझ्या मित्रांनी माझी चव वाढवली, माझ्या मित्रांनी माझं बाजारपेठेतील किंमत वाढवली. अशा प्रकारचा माझा हा दिलदार मित्र पाणी म्हणत असतो दूध आहे. आणि दूध आणि पाणी गॅसवर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी दूध उतू जायला सुरुवात होते आणि त्यावेळेला पाणी म्हणत असते, अरे ज्या मित्रांनी मला चव दिली, सुगंध दिला, बाजारपेठेतील माझी किंमत वाढवली, तो आज उतू जातोय, नष्ट होतोय. त्यावेळेला पाणी मदत करत असते आणि पाण्याची वाफ होऊन म्हणजे पाण्याचं स्वतःचं बलिदान देऊन दुधाला वाचवण्याचा तो प्रयत्न करत असतो. अशा वेळेला दूध पुन्हा म्हणतंय, अरे ज्या मित्रांनी माझ्यासाठी जीव द्यायचं काम सुरू झालेलं आहे, मी त्याला तसा जाऊन देणार नाही. दूध आणि पाणी उतू जाऊन गॅसच्या शेगडीवर येताना गॅस विझतो आणि दोघांचा जीव वाचतो. अशा प्रकारे एकत्र आले त्याला खऱ्या अर्थानं मित्र असं म्हणतात. असाच आमचा दिलदार मित्र ढमाळ आहे. अतिशय अल्प वयामध्ये, अतिशय कमी वयामध्ये या ठिकाणी त्यांनी मुख्य संपादक म्हणून लोणंद डिजिटल प्रिंट मीडियाचं कामकाज केलेलं आहे आणि त्या माध्यमातून लोणंदचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचं काम केलंय. मित्र म्हणून ढमाळजी मी तुम्हाला सल्ला देईन, कारण पत्रकारिता करत असताना, संपादक पद करत असताना बऱ्याचशाच जबाबदारी आपल्यावर येऊन पडत असतात. कुठल्याही एखादा प्रश्न तुम्ही हातामध्ये घेतल्यानंतर त्या प्रश्नाची मांडणी
तिथं घडणाऱ्या घटना त्यावर खोलात जाऊन अभ्यास आणि तो अभ्यास करून तुम्ही प्रिंट मीडियाला ती बातमी देत असतात। या सगळ्यांचा विचार करून बऱ्याचशा वेळा अनेक मनावर ताण येतात, अनेक समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी कशा मांडायच्या असतात याचा आपण बारकाईने अभ्यास करावा। तुम्ही या लोणंदचे जे मूलभूत प्रश्न आहेत, सुंदर आणि स्वच्छ लोणंद नगरी कशी होईल या दिशेने आपण प्रिंट मीडियाने आपण काम करावं। मी तुमच्या उर्वरित आयुष्याला सुख समृद्धी तुम्हाला लाभावी। मी या ठिकाणी तुम्हाला वाढदिवसानिमित्त शिवनेरीची श्रीमंती, रायगडची भव्यता, पुरंदरची दिव्यता आणि सह्याद्रीची उंची लाभावी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भावी आयुष्य तुमचं सुख यशस्वी पत्रकारितेमध्ये यश मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद सर, फार सुंदर माझ्या मित्राचा आज वाढदिवस आहे आणि खरं तर ही सगळी द युवा ग्रामीण पत्रकार संघटना जे महाराष्ट्रभर आपल्या पत्रकारितेचं काम करतात, अनेक असे पत्रकार तयार करायचं काम करतात आणि तुमच्यासारख्यांचं खरोखर सहकार्य मिळतं म्हणून आज ही द युवा ग्रामीण पत्रकार संघटना आज आपल्या महाराष्ट्रभरच्या महाराष्ट्राबाहेर सुद्धा हे सुंदर असं कार्य करतात। तुमच्यासारख्यांचं सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर अजून संघटनेत वाढ होईल आणि त्या पद्धतीने आज वाढदिवस तुम्ही आमच्या ढमाळ सरांचा जे द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने तुमच्या हस्ते झाला, खरोखरच ती एक अभिमानाची गोष्ट आहे आणि असंच आमच्या द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेला तसंच लोणंद 24 तास डिजिटलला सदैव तुमचं सहकार्य असावं हीच तुम्हाला आम्ही विनंती करत आहोत। आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने आणि द युवा ग्रामीण पत्रकार संघटना मी सातारा जिल्हा अध्यक्ष पांडुरंग कुंभार आणि द युवा ग्रामीण पत्रकार संघटना तसेच आमच्या तालुका अध्यक्ष बेबीताई तसेच आमचे संत निरंकारी मंडळाचे अतिशय सुंदर काम करणारे झगडे महाराज या सगळ्यांनी मिळून आज पुन्हा त्यांना आपण सुंदर अशा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया। हॅपी बर्थडे टू